झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळ आणि उष्म्यानं हैराण झालेल्या देशवासियांचे डोळे लागले होते ते पावसाकडे। पाऊस आला पण असा काही बरसला की पाणी आणि पाऊस याच शब्दांची आता धडकी भरली आहे। उत्तर भारतासह साऱ्या देशभरात यानं थैमान मांडलंय। पावसाचं तांडव। उत्तराखंडमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। हे दृश्य आहे प्रसिद्ध ऋषिकेशचं। गंगा नदीला प्रचंड पूर आला असून त्यामुळे इथली परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। ऋषिकेशमध्ये भगवान शंकराची भव्य मूर्ती पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहे। पुराचा वेग वाढल्यामुळे शंकराची मूर्ती वाहून गेली। पावसाचं तांडव। उत्तर काशीत ढगफुटीमुळे सगळीकडे हाहाकार उडालाय। गंगा नदीला आलेल्या पुराचा नदीकाठच्या अनेक इमारतींना तडाखा बसला। पुराच्या पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे अनेक इमारती पुरात वाहून गेल्या। पिथोरागडमध्ये ही नदीला पूर आलाय। पावसाचं तांडव। पावसानं रौद्ररूप धारण केल्यामुळे हरियाणालाही मोठा फटका बसला असून यमुनानगर परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं असून त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। सखल भागातील वस्तीत पाणी शिरलंय। पावसाचं तांडव। कोकणातही मुसळधार पावसामुळे नारिंगी आणि जगबुडी नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाच्या या तांडवाचा फटका देशाबरोबर महाराष्ट्रालाही तितकाच सहन करावा लागला। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। उत्तराखंडप्रमाणेच पावसाच्या पुराचा फटका हा ऋषिकेशलाही बसलाय। अचानक आलेल्या या जलप्रलयामुळे 4 धाम यात्राही रद्द करण्यात आल्यात। गंगेच्या पाण्यापुढे भगवान शंकराची भव्य मूर्तीही तग धरू शकली नाही। ऋषिकेश भारतातील तीर्थस्थळांपैकी एक। हिमालयाचं प्रवेशद्वार म्हणून ऋषिकेशची ओळख। पण उत्तराखंड परिसरात पावसानं कहर केल्यामुळे गंगा नदीला प्रचंड पूर आला असून इथली परिस्थिती आता अत्यंत गंभीर बनली आहे। ऋषिकेशमधील गंगा नदीच्या कडेला असलेली ही शंकराची भव्य प्रसिद्ध मूर्ती भाविकांचं आकर्षण। पण आता ही भव्य आणि आकर्षक मूर्ती तुम्हाला इथं पाहायला मिळणार नाही। कारण गंगा नदीला आलेल्या पुरात ही शंकराची मूर्ती वाहून गेली आहे। यावरून गंगा नदीला आलेल्या पुराच्या वेगाचा तुम्हाला अंदाज येईल। उत्तराखंड परिसरात ढगफुटी झाल्यामुळे गंगा नदीला पूर आला। गंगा नदीच्या काठावर असलेली ही शंकराची मूर्ती अनेक तास पुराच्या पाण्यात होती। पण अखेर पुराच्या पाण्यासमोर तिचा टिकाव लागला नाही।
या परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. उत्तर काशीत तर पावसानं कहर केलाय. ढगफुटीमुळे सगळीकडे हाहाकार उडाला असून गंगा नदीला आलेल्या पुराचा फटका इमारतींना बसलाय. विशेषतः गंगा नदीकाठच्या परिसरात असलेल्या इमारतींना पुराच्या पाण्याचा तडाखा बसलाय. पुराच्या पाण्याला असलेल्या प्रचंड वेगामुळे अनेक इमारती पत्त्याच्या घराप्रमाणे मोठमोठी वाहनं खेळण्यातल्या वाहनाप्रमाणे भासत होती. पावसाच्या तांडवामुळे चारधाम यात्रा करण्यासाठी आलेल्या भाविकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसामुळे 11 जणांचा मृत्यू झालाय तर 50हून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होतीये. या ठिकाणी जमीन खचल्यामुळे सुमारे 20,000 पेक्षा जास्त लोकांचा संपर्क तुटलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. चारधाम यात्रेचं प्रवेशद्वार असलेल्या हरिद्वारलाही पुराच्या पाण्याचा तडाखा बसलाय. पुराच्या पाण्यानं धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. त्यामुळे 2010 सारखी परिस्थिती तर निर्माण होणार नाहीये ना, अशी भीती व्यक्त केली जाते. हरिद्वार चारधाम यात्रेचं प्रवेशद्वार म्हणून हरिद्वार ओळखलं जातं. पण पावसामुळे इथली परिस्थिती हाताबाहेर गेलीये. गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा 1 मीटर 77 इंचवर जाऊन पोहोचलंय. पाऊस आणि पुरामुळे हरिद्वारमधील आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. चारधाम करण्यासाठी आलेल्या भाविकांना हाल सोसावे लागतायत. पुराणात हरिद्वारचा उल्लेख कपिलस्थान, गंगाद्वार, मायापुरी असा आढळतो. भाविक चारधाम यात्रेची सुरुवात हरिद्वार पासून करतात. उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री हे 4 धाम याच परिसरात आहेत. त्यामुळे शंकराचे भक्त असलेल्या तसंच विष्णूवर श्रद्धा असलेल्या भक्तांसाठी हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे. हरिद्वार परिसरात रविवारपासून पावसानं जोर धरल्यामुळे गंगा नदीला पूर आलाय. गंगा नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. हम लोग मतलब देहरादून मसूरी जाना चाहते थे, पर इतनी तेज बारिश की वजह से सब कुछ कैंसिल हो गया. अब इधर ही बस बारिश का मजा ले रहे हैं. हम लोग का प्लान था कि हम घूमेंगे, क्योंकि एक साल में हमारी समर वेकेशन एक ही बार पड़ती है, तो वो पूरा प्लान हमारा कैंसिल हो चुका. हरिद्वारमध्ये गंगेला अशा प्रकारे पूर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 2010 मध्येही अशाच प्रकारे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जाते. अब बस यही प्लान है, जहाँ हो वहीं एंजॉय करते हैं. फिर घर तो कल जाना ही है, लेकिन बस आज हम अच्छे से यहाँ पे एंजॉय करना चाहते हैं. यहाँ पे इतनी तेज बारिश हो रही है, हमारा आगे जाने का प्लान भी कैंसिल हो गया. कई जगह जाना था हमें आगे, लेकिन हमारा प्लान कैंसिल हो गया. 3 वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये विक्रमी पाऊस पडला होता. इथं सरासरी 1163 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र 2010 मध्ये 1675 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. ढगफुटीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झालं होतं. राज्यातील अलकनंदा, भागीरथी, यमुना, कोसी, शारदा, गोला या नद्यांनी अक्षरशः थैमान घातलं होतं. त्यामुळे गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. 2010 मध्ये या परिसरातील 50,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. 9 लाख लोकांना त्याचा फटका बसला होता, तर 10,000 घरांचं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पावसाचा, प्रलयाचा, विध्वंसाचा हे जलप्रकोप पाहणार होते का? छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा तांडव. झी 24 तास, एक पाऊल पुढे.